आत्ताही माझे 2 कार्टून आल्या आल्या पोहे बनवायला लागले. शाळेतून आलाय, ड्रेस चेंज केला नाही, काय नाही. आता याला मम्मीला पोहे बनवून त्याच्या हातचे खाऊ घालायचेत म्हणा, की आज वेगळं शाळेमध्ये शिकवले काही समजत नाही आहे. दिवस कुठून उजडलाय कुठून निघाला काही समजत नाही आहे. तर आता मी तर त्याला काही पोहे वगैरे बनव आणि मला दे असं म्हटले नाही बरं का. आता त्याची प्रतिक्रिया पाहू आपण आता काय बोलतो तो. इकडे बघ लाडू, तुला कोणी सांगते पोहे बनवायला? पण का आम्ही देते ना तुला बनवून. तू ड्युटीला जातेस म्हणून मी तुला बनव. मग मी आता आले ना घरी बाळा. पण मी हेल्प करतो. तू आता ड्युटीतून आलीस तर तू कंटाळली असते म्हणून. तू नाही कंटाळा शाळेत जाऊन? नाही. पण मला असं म्हणायचंय बाळा, पोहे हे करण्यापेक्षा अभ्यास केलेला मला खूप छान वाटल. अभ्यास तर मी शाळेतून आल्यावर परत केला. कधी केला? त्यांनी मला होमवर्क दिलं होतं. होमवर्क केलं कम्प्लीट? हो. म्हणजे शाळेतच केलं की काय कम्प्लीट? नाही, तिथंच केला. पण मला असं बोलायचंय की तू हे काम करण्यापेक्षा तू अभ्यास कर. माझ्या मनाला खूप समाधान वाटेल हे करण्यापेक्षा. हे तर आता माझ्या पिल्लूचे पोहे इथे तयार झालेले आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की मम्मी तू तिथे जाऊन बस, मी तुला आणून देतो. आणि खरंच त्याने पोहे आणून दिले बरं का. एवढे छान एवढे टेस्टी झालेले ना, खूपच सुंदर. मी एवढं साहित्य टाकते पोह्यामध्ये सर्वच, पण मला माझे पोहे खरंच आवडत नाहीत आणि टेस्टी पण इतके लागत नाहीत. इतके सुंदर. त्याने त्याच्या पोह्यामध्ये कोथिंबीर नव्हती टाकलेली, परत शेंगदाणे पण नव्हते कारण त्याला आवडत नाहीत म्हणून नाही टाकलेले. बाकी हिरवी मिरची आणि कांदा टाकलेले. एवढे सुंदर आणि एवढे छान टेस्टी झालेले, खरंच मला खूप आवडले. आणि आता इथे मी संध्याकाळच्या जेवणामध्ये जास्त काही भूक नव्हती तर घुगुऱ्या बनवत आहे. आता तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला माहीत नाही. तर घुगुऱ्या मस्त अशा बनवून झाल्या फायनली. आता मी गरम गरम अशा खायला घेतल्या ताटामध्ये. कशा झाल्या नक्की सांगा. बाय बाय, भेटू पुढल्या